नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? अतीत के पत्र. काय आहे तिचं नाव? अतीतचे पत्र. आणि हा धड्याचा हा तिसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, इथे तुमच्या समोर आता एक धडा आलेला आहे. बघा, सत्याग्रह का ये दूसरा कोई शायद रेल संबंधी सत्याग्रह शुरू करने का सवाल पैदा होता हो तो मैं तुरंत ही पहुंच जाऊंगा. इथे काय म्हणाले आहे की सत्याग्रह, काय म्हणाले? सत्याग्रह यांचा हा दुसरा कोणताही म्हणजे रेल संबंधी कोणताही सत्याग्रह सुरू करायचा आहे तर तुम्ही मला सांगा. हा सवाल तुमच्या मनात आलेला आहे तर तुम्ही मला सांगा. मी तुरंत ही तिथे पोहोचणार आहे, म्हणजे मी तुरंत ही आश्रमला येणार आहे असं त्यांनी सांगितले आहे. इधर आश्रम में क्या फेरफार हुए हैं तथा कितने विद्यार्थी है. आणि इथे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की इथे जे आश्रम आहेत त्यामध्ये काहीही फेरफार झालेला आहेत की नाही आणि तिथे कितकं विद्यार्थी आहे असं त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय शिक्षा की योजना क्या है. आणि राष्ट्रीय शिक्षा म्हणजे राष्ट्रीय शिक्षाची योजना काय केलेली आहे तुम्ही असं प्रश्न पण विचारत आहे. तथा मुझे अपने आहार में क्या परिवर्तन करना चाहिए. आणि काय सांगितले आहे की माझा जे आहार आहे त्याबद्दल मला कोणतं परिवर्तन अजून करायचं आहे ते तुम्ही मला सांगा असं त्यांनी सांगितले आहे. ये जानने की मेरी प्रबल इच्छा आहे. आणि हा जाणण्याची माझी खूपच प्रबल इच्छा झालेली आहे की तुम्ही मला सांगा की याबद्दल मी अजून काय माझी इच्छा आहे किंवा अजून काय मी बदलाव करू. आज स्वयं मुझे पत्र लिखे. आणि तुम्ही स्वयं मला पत्र लिहून द्या. ऐसा विनोबा का आपके पितृतुल्य समजने वाले आपके पुत्र का आग्रह है. विनोबा यांचा तुमचा पितृतुल्य म्हणजे मी तुम्हाला पित्र म्हणजे वडील सारखा समजत आहे त्याबद्दल त्यांनी असं प्रश्न केलेले आहेत. अजून काय आहे? समजने वाले आपके पुत्र का आग्रह आहे. आणि तुम्ही मला पुत्र समजते त्या पुत्राचा तुमचा बद्दल आग्रह आहे की तुम्ही मला सांगा की अजून काय बदलाव मी करू. कळलं की नाही? हो. मैं 2-4 दिन में ही यह गाव छोड़ दूंगा. मी 2-4 दिवस नंतर ही हे जे गाव आहे मी सोडून जाणार आहे. विनोबा के प्रणाम. आणि विनोबाचा तुमचा प्रणाम आहेत असं त्यांनी सांगितलंय. तर याबद्दल विनोबा यांचं पत्र जे लिहून झालेलं आहे आता आपण बघणार आहे. गांधीजी यांचं पत्र बघणार आहे. कळलं की नाही? हो. बघा, यह पत्र पढ़कर गोरख ने मच्छंदर को हराया. भीम है भीम ये उद्गार बापू के मुंह से निकले थे. सुबह उनको इस प्रकार का उत्तर मिला. आणि या जे पत्र आहे त्यांना गोरख मच्छंदर यांना हरवून गेला आहे. आणि भीम आहे ते भीम या उद्गार बापूचा स्वर म्हणजे काढले आणि त्यांनी त्यांचं उत्तर पण दिले. कसं प्रमाणे दिले बघून घ्या. बघा, तुम्हारे लिए कौन सा विशेष काम मैं लाऊं ये मुझे नहीं सूझता. तुमच्यासाठी कोणता विशेष काम मी घेऊ हा मला काहीही क्षणात नाही येते किंवा माझा विचारवर नाही होते. तुम्हारा प्रेम और तुम्हारा चरित्र मुझे मोह में डुबा देता है. तुमचं जे प्रेम आहे आणि तुमचं जे पात्र आहे ते मला खूपच अतिशय छान वाटते आणि त्याबद्दल मी मोहातून डुबून जाणार आहे. मोहातून म्हणजे म्हणजे तुम्ही सांगता आणि त्याबरोबर मी पण सांगत आहे असं त्यांनी सांगितले आहे. तुम्हारी परीक्षा करने में मैं असमर्थ हूँ. आणि इथे काय म्हणाले आहे की तुमची परीक्षाबद्दल मी इथे खूपच असमर्थ आहे. तुमने जो अपनी परीक्षा की है उसे मैं स्वीकार करता हूँ. तुमची जो परीक्षा आहे त्यांना मी स्वीकार करत आहे. तुम्हारे लिए पिता का पद ग्रहण करता हूँ. आणि तुमच्यासाठी वडील याचे पत्र तुम्ही मला दिलेले आहे मी ग्रहण करणार आहे. मेरे लोभ को तो तुमने लगभग पूरा ही कर लिया है. आणि माझा जे लोभ होता तुमच्याबद्दल की तुम्ही काय काय करणार ते सगळं तुम्ही पूर्ण करलेलं आहे. मेरी मान्यता है कि सच्चा पिता अपने से विशेष चरित्रवान पुत्र पैदा करता है. आणि माझी मान्यता असं आहे जे खरंच वडील आहे ते आपल्या विशेष किंवा चरित्रवान पुत्र पैदा करत आहे.
सच्चा पुत्र वो है जो पिता ने कुछ किया है उसमें वृद्धी करे. आणि इथे म्हणाले आहे की जे खरंच पुत्र होता म्हणजे खरंच जो मुलगा होता ते कोण आहे, जी पिताने केलेली आहे, पिताने जी केलेली आहे त्याच्यामध्ये अजून वृद्धी करायला ते खरंच मुलं आहे आपला, असं त्यांनी सांगितले आहे. पिता सत्यवादी दृढ़ दयामय हो, तो स्वयं अपने में ये गुण विशेषता से धारण करेल. आणि काय म्हणाले आहे की जेव्हा तुमचं जे वडील आहे ते सत्यवादी आहे आणि दृढ दयामय आहे, तर हा सगळं जन हा गुण येते ना, ते स्वतःनेही यांचं येतं आणि त्यांची विशेषता इथे धारण होऊन जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, आता आपण अजून पाहणार. ये तुमने किया है हा बद्दल तूच हा सगळं केलेले आहेत, ऐसा दिखता है, असा मला पाहत आहे. तुमने ये मेरे प्रयत्नों से किया आणि हा सगळं तुम्ही कुठे केलेलं आहे? माझा प्रयत्न बद्दलही केलेले आहेत. ऐसा मुझे नहीं मालूम होता, असा मला नाही ठाऊक येतं. इस कारण तुमने मुझे जो पिता का पद दिया है, याबद्दल तुमने म्हणजे तुझने मला वडील यांचं पद दिलेले आहे, उसे मैं तुम्हारे प्रेम की भेट के रूप में स्वीकार करता हूँ. त्यांना मी तुमचा प्रेम म्हणजे प्रेमांच्या रूपातून स्वीकार करत आहे. उस पद के योग्य बनने का प्रयत्न करूंगा आणि त्या पदाचा योग्य बनण्याचा मी प्रयत्न करणार आहे. और जब मैं हिरण्यकश्यप आणि जेव्हा मी हिरण्यकश्यप साबित होऊन तो प्रल्हाद भक्त के समान मेरा सादर निरादर करणार. आणि म्हणाले आहे की जेव्हा मी काय म्हणाले नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा मी जेव्हा मी या प्रयत्न करते की जेव्हा मी हिरण्यकश्यप हा साबित होऊन जाणार, तर तुम्ही मला प्रल्हाद भक्त सामून माझा साधा निराधार करणार आहे, असं त्याने सांगितले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून बघून घ्या. बघा, तुम्हारी ये बात सच्ची है कि तुमने बाहर रहकर आश्रम के नियमों का बहुत अच्छी तरह से पालन किया है. इथे म्हणाले आहे की तुमची जी हा बातमी आहे की तू केलेले आहे, हा सगळं सर्वश्रेष्ठ महत्वाची आहे. कारण की तू बाहेर राहून काय म्हणाले, तुम्ही बाहेर राहून जे आश्रमचं नियमाचं पालन केलेले आहे, कोणाचा आश्रमचं जे नियमाचं पालन केलेले आहे, तुम्हारे आश्रम में आने के बारे में मुझे शंका ही नहीं थी आणि तुम्ही इथे नाही येणार असं माझी काहीही शंका नाही होती, की कारण मला माहित आहे की तू इथे येणार आहे. तुम्हारे संदेश मामा फडके ने मुझे पढ़कर सुनाया. तुमचे जे पत्र आहे ते कोणी मला वाचून सांगितले आहे? फडके, तुमचा मामा फडके यांनी वाचन करून मला सुनावले आहे. ईश्वर तुम्हें दीर्घायु करे और तुम्हारे उपयोग हिंद की उन्नति के लिए हो. ईश्वर तुमचं इतका दीर्घायू करेल आणि तुमचं जे उपयोग आहे किंवा तुमचा जे उपयोग आहे ते हिंदाची म्हणजे हिंदांचं उन्नतीसाठी हो, हाच माझी कामना आहे. तुझ्यापेक्षा हाच माझी कामना आहे, असं त्यांनी सांगितले आहे. तो मैंने आहार में किसी प्रकार का परिवर्तन करने का अभी तो मुझे कुछ नहीं लगता. तुम्ही जे आहार घेत आहे, तुमचे जे वेळ झालेले आहे की हे आहार घ्यायचं, हे जे सगळं जे आहार करत आहे ना, त्याबद्दल मला नाही वाटत आहे की कोणताही परिवर्तन करू शकतं, असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु दूध का त्याग अभी तो मत करना. आणि काय म्हणाले, दुधाचा त्याग आता तरी नको करूया. इतना ही नाही, आवश्यकता हो तो दूध की मात्रा बढ़ाओ. आणि काय म्हणाले की इतकंच नाही, तुला असं आहे की तो दुधाची मात्रा अजून वाढवून घे, असं त्यांनी सांगितले आहे. कळलं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून बघून घ्या. रेल विषयक सत्याग्रह की आवश्यकता अभी नहीं है. इथे काय म्हणाले आहे की रेल विषयक सत्याग्रहाची आवश्यकता आत्ता तर नाही आहे. काय म्हणाले आहे? रेल विषयक सत्याग्रह यांची आवश्यकता आत्ता तर नाही आहे, पर उसके लिए ज्ञानी प्रचारकों की आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी आपल्याला ज्ञानी प्रचारक आहे जे त्यांची आवश्यकता आहेत आपल्याला. ये संभव है कि शायद खेड़ा जिले में सत्याग्रह करना पड़ जाए. आणि हा संभव आहे की आपल्याला खेडा जिल्हे इथे सत्याग्रह करणारच आहे आपण. हा संभव आहे की आपल्याला शायद खेडा जिल्हे इथे सत्याग्रह करायचं आहे. अभी तो मैं रमता राम हूँ, 2-1 दिन में दिल्ली जाऊंगा. आणि काय म्हणाले, आता तर मी कुठे आहे? रमता राम मध्ये आहे आणि 1 किंवा 2 दिवसातून मी दिल्लीला जाणार आहे किंवा दिल्लीला पोहोचणार आहे. विशेष तो जब आओगे
तब सब तुमसे मिलने को उत्सुक है. आणि विशेषतः काय आहे, की तुम्ही जेव्हा इथे येणार तेव्हा सगळं लोक तुम्हाला भेटणारा खूपच उत्सुक आहे. बापू के आशीर्वाद. आणि काय म्हणाले आहे, की बापू यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी तुमच्यासाठी बापू यांचं आशीर्वाद दिलेले आहेत. बापू के बाद के उदागर बहुत बड़ा मनुष्य है. मुझे अनुभव होता है कि महाराष्ट्रियों और मद्रासियों के साथ मेरा अच्छा संबंध रहा. महाराष्ट्रियों में से तो किसी ने मुझे निराश नहीं किया. उसमें भी विनोबाने हद कर दी है. याबद्दल त्याने असं ही माहिती त्यांच्यासाठी सांगितलेले आहे. तुम्हाला कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळाले आहे तर तुम्ही एकदा पुन्हा विचारू शकता माझाशी. कळलं? हो. तर सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकलं तुम्ही? हो. तर असा काही शब्द आलेला आहे जे तुम्हाला नाही समजत आहे किंवा असं वाटत आहे की हा नवीन आहे आमच्यासाठी. आहेत का असं काही? नाही. तर सगळं व्यवस्थित आहे? हो. तर चला अजून बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही हा धड्याबद्दल हे शिकलो की कशाप्रमाणे आपण कोणात असा माणूस असतात ना आपल्या जीवनात जे आपल्याला रक्ताच्या रिश्ता नाही असतात, परंतु असं रिश्ता होतात की जे आपल्याला त्यांच्यासाठी त्या मान्य वाढून जातात आहे आणि त्या मानांबद्दल आपल्याला असं वाटतं की हा सगळं व्यवस्थित आणि नीटप्रमाणे करायचा आणि त्यांच्यासाठी आपण खूपच काही करतात आणि ते जे बोलतात ना आपण ते ऐकते. कारण की आपल्याला त्यांचा मान आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा होऊन जातं आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या मनात असं काही आहे तर तुम्ही त्या सगळ्या लोकांना बोलून घ्यायचं का जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हाही लोकांना कळणार की तुमच्यासाठी काय अति आवश्यक आहे किंवा नाही आवश्यक आहे. तर याबद्दल मी तुम्हाला फक्त हेच सांगणार आहे की तुम्हाला जर असं वाटते की हा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे तर तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून त्यांचा बातमी ऐकून सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करून घ्यायचं. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. जिथे नाही कळणार तेव्हा तुम्ही नीटप्रमाणे पुन्हा ऐकून घ्या.